मंथली हा जो व्यवसाय आहे त्या तरुणांना आजकालचे जे तरुण भरकडलेत त्यांना काय संदेश द्याल तुमच्या यातून? मंथली किती तुम्हाला बिझनेस होतो या ठिकाणी? मंथली तरी 2-2.5 पर्यंत जातो टर्नओव्हर. 2-2.5 लाखापर्यंत. काका नमस्कार. नमस्ते. नाव काय? हनुमंत नावना जोड. कधी हा व्यवसाय चालू केला तुम्ही? हॉटेल व्यवसाय चालू करून मला 8 वर्ष झालं, पण हे नाश्त्याचं ते आता चालू करून 3 वर्ष झाले मला. काय वाटतं एकंदरीत दालच्या इंदापूरमध्ये जर दालच्याचं नाव घेतलं तर तुमचं नाव इंदापूर तालुक्यामध्ये सध्या निघतंय. एकंदरीत काय सांगाल दालच्याची तुमची रोजची क्वांटिटी किती जाते? रोजच्या किती थाळ्या जातात? थाळ्या जाते ती 600 ते 700 आसपास जातात. 35-40 किलो राईस असतो माझा आता सध्या 40 किलोचा. आणि सुरुवात नेमकी कशी केली, कुठून केली? सुरुवात लय छोट्यापासून केलेली आहे. कधी नेमकी किती दिवस झाले? 3 वर्ष झाले बघा आता सध्या. एकंदरीत आम्ही ज्यावेळेस पाहत होतो त्यावेळेस एक गाळ्या होता. आता गाळ्याचे किती गाळ्या तुम्ही या ठिकाणी केल्या? सध्या 3 गाळे केलेत. पहिल्यांदा सुरुवातीला छोटं होतं, पण आता सध्या 3 गाळे केलेत. आज तुम्हाला किती गावचे ऑर्डर आहेत? आता मला आज 6 ऑर्डर आहेत. 6 गावचे ऑर्डर आहे. 6 गावचे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला या दालच्यामध्ये किंवा दालच्याच हा व्यवसाय का करू वाटला? कारण आता जर आपण पाहतो मार्केटमध्ये हॉटेल व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात होतो, पण दालच्या म्हणलं की थोडंसं आपल्याकडे तुमच्या हॉटेलचं नाव घेतलं जातं इंदापूर तालुक्यामध्ये, किंवा दालच्या म्हणलं की तुमच्याकडे जी युवकांची गर्दी, जी इंदापूर तालुक्यातल्या लोकांची गर्दी पाहता, त्याविषयी काय सांगाल? आपल्याकडे सध्या क्वालिटी असल्यामुळे गिराईक आहे, ग्राहक आहे, आणि क्वालिटी नसल्यामुळे कोण येणार आहे आपल्याकडे? एकंदरीत आजपर्यंत मंथली हा जो व्यवसाय आहे त्या तरुणांना आजकालचे जे तरुण भरकडलेत त्यांना काय संदेश द्याल तुमच्या यातून? मंथली किती तुम्हाला बिझनेस होतो या ठिकाणी? मंथली तरी 2-2.5 पर्यंत जातो टर्नओव्हर. 2-2.5 लाखापर्यंत. काय सांगाल तरुण पिढीला? आज जी तरुण पिढी व्यवसाय नाही किंवा उद्योग नाही हे सांगत तुम्ही? काही तरुणांना कुठल्या क्षेत्रात उतरलं पाहिजे, फक्त उतरल्यानंतर एकदा जिद्दीनं केलं का नाही सक्सेस होतो. तुम्ही या ठिकाणी तुमच्या मिसेस आणि तुम्ही दोघं या ठिकाणी असता, तर तुमचं या ठिकाणचा एकंदरीत घरचं पाहून हे कसं होतं? तुम्हाला हँडल कसं करता तुम्ही? घरचं पाहून म्हणजे सकाळी 4ला उठून आम्ही येतो. 4ला उठता? 4ला उठून तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करता? घरचं मग आवरून घरचे 8 वाजता येते ते. 8 वाजता? मग तिथून संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत चालू असतं. तुमच्याकडे आता जे लेबर म्हणतो आपण, जे म्हणतो की जे लेबर आहे ते किती जातात? लेबर आता सध्या 4 आहेत. 4 लेबर आहेत तुमच्याकडे? 14 जण आहेत. 8 जण आहेत आम्ही. 8 जण काम करता. हे आता आपल्यासोबत होते इंदापूर तालुक्यातील दालच्या जे टेंभुर्णी नाक्यावरती इंदापूर शहरामध्ये आहे ते दादा आपल्यासोबत होते. आतापर्यंत 3 वर्ष झालं हॉटेल टाकून, पण या हॉटेल क्षेत्रामध्ये कमी दिवसात जास्त नावलौकिक असणारे हे दादा यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत केलेली आहे. इंदापूर दादा, एकंदरीत काय सांगाल दालच्या? काही लोक म्हणतात की दालच्या म्हणजे खूप वेगळं खाणं आहे किंवा वेगळा प्रकार आहे. दालच्या बद्दल काय सांगाल? दालच्या म्हणजे पौष्टिक खाणं आहे आणि तेलकट नाही. तेलकट नाही. तुम्ही किती दिवस झाले या ठिकाणी? आता आम्ही चालू झाल्यापासून येतो. आम्ही चालू झाल्यापासून आणि ह्यांचा आम्ही स्ट्रगल डोळ्यासमोर बघितलेलं आहे. काय वाटतं एकंदरीत ह्यांचा स्ट्रगल कसा आहे? एकदम छोट्या एका गाळ्यामध्ये चालू केलेला हा प्रवास आता एकदम मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेला आहे. टेस्ट कशी, चव कशी आहे? टेस्ट सगळ्यात भारी आहे. मी खवय्यांना सांगतो किंवा नाश्ताप्रेमींना बोलतो की तुम्हाला जर खायचं असेल तर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ दालच्यामध्ये येऊन नक्की खावा. दादा, एकंदरीत काय वाटतं? तुम्ही प्रोफेशनल वाटतात किंवा एखाद्या नोकरीदार वाटतात? काय वाटतं एकंदरीत? काय सांगाल तरुणांना तुम्ही? छान आहे. दालच्या म्हणजे क्वालिटी 1 नंबर आहे. एकंदरीत आपण या ठिकाणी जर आलात श्री स्वामी समर्थ हॉटेलला तर या ठिकाणची चव एकदा टेस्ट करा, आणि फक्त सर्वांच्या खिशाला परवडणारी या ठिकाणी आपल्याला किंमत आहे. 30 रुपयामध्ये दालच्या आपल्याला या ठिकाणी दिला जातो. आपण पाठीमागे पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी वाढत चाललेली आहे. तरुण पिढी जास्त प्रमाणात या हॉटेलला भेट देत असते, या हॉटेलमध्ये येत असते. आपल्यासोबत अजून काही तरुण मंडळी या ठिकाणी आहेत. या ठिकाणी दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्ते. तुमचं गाव? इंदापूर. दादा, काय सांगाल नाश्त्याबद्दल? इथल्या नाश्ता 1 नंबर आहे आणि चहा पण 1 नंबर आहे. आमचं दरवर्षी गणपतीला, परत आपल्या तुकाराम महाराज पालखी येते त्यावेळेस पण ह्यांचाच नाश्ता असतो. 100 किलो नाश्ता असतो आमचा दालच्या. एकंदरीत याची चव कशी आहे? चव 1 नंबर, अप्रतिम चव आहे. काय सांगाल या जी नाश्त्यासाठी प्रेमी लोक आहेत त्यांना काय सांगाल नाश्ता करण्यासाठी? खरंच आवर्जून यावं इथं नाश्त्यासाठी. लोक जी बाहेर जातात ना ते खरंच दालच्या राईस. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत गरीबांना परवडणारा नाश्ता आहे? 100%. एकंदरीत दादाचं असं म्हणणं आहे की गरिबांच्या खिशाला परवडेल या प्रकारचा नाश्ता या ठिकाणी दिला जातो, आणि आपण 100% या श्री स्वामी समर्थ टेंभुर्णी नाक्यावरती असणाऱ्या हॉटेलला भेट द्यावी. मी कुमार शिंदे, ER न्यूज.